हॅपी होली। तुम्हा सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। हे बघा बाजारामध्ये ना हे असे बलून्स आले आहेत। नमस्कार मंडळी। पुरणपोळी म्हटलं की ज्या नवशिक्या असतात त्यांना असं वाटतं खूप कठीण काम आहे, आपल्याला जमेल की नाही। चला आज आपण पाहूया साध्या आणि सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची। तर इथे मी 3 वाट्या मैदा घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास अर्धी कणिक अर्धी मैदा घेऊ शकता किंवा पूर्ण कणिक सुद्धा घेऊ शकता। सैलसर पीठ मळून तेल लावून आपल्याला हे मुरवत ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी एका साईडला चण्याची डाळ घेतली आहे 3 वाट्या। 1-2 तास मी भिजत ठेवली होती। त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ आणि हळद टाकून आपल्याला कुकरला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। कुकरला 1 शिट्टी झाली, कुकर थंड झाला की आपण ही डाळ चाळणीत ओतून त्यातलं जे सगळं पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर जे डाळ आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। जेवढी डाळ तेवढाच मी गूळ घेतला आहे। सध्याचे गूळ एवढे गोड नसतात म्हणून मी वरून थोडीशी 1 मूठभर साखर टाकली आहे। त्यामध्ये थोडीशी हळद आणि 1 चमचा तूप टाकलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाहू शकता चमचा असा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण रेडी आहे। दुसरी ट्रिक म्हणजे इथे तळाला बघायचं पाणी आहे की नाही, पाणी नसेल तर समजायचं पुरण आपलं रेडी आहे। आणि तिसरी ट्रिक म्हणजे पुरणाचा असा गोळा व्हायला लागला की मग समजायचं पुरण रेडी आहे। आता गॅस बंद करायचा, पुरण खाली काढायचं गॅसवरून। त्यानंतर ह्यामध्ये टाकायचं आहे वेलची, जायफळ आणि सुंठफूड। गॅस चालू असताना वेलची, जायफळ, सुंठफूल टाकू नका, नाहीतर मग त्याचा जो सुगंध आहे तो निघून जातो। गॅसवरून पातेला खाली उतरायचा आणि मगच हे टाकायच्या तिन्ही वस्तू। तर इथे मी 3 वाटी डाळीला 1.5 जायफळ घेतला आहे आणि 2 मोठे चमचे सुंठ आणि वेलची पूड घेतलेली आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर ही पुरणाची चाळणी आहे, त्या चाळणीवरती थोडं थोडं पुरण घेऊन आपल्याला हे असं वाटून घ्यायचं आहे। इथे मी दगडी खलबत्ता घेतलेला आहे, तुमच्याकडे वाटी किंवा तांब्या असेल त्याने जरी घेतलं तरी चालेल। पाहू शकता पुरण मस्त मऊसूत शिजलेलं आहे। आता इथे आपण पुरणपोळी लाटून घेऊया। तर पुरणाचा छोटा गोळा घ्यायचा, म्हणजे जितका आपल्याला सुरुवातीला जमेल एवढं घ्यायचं। सुरुवातीलाच पारी छोटी आणि पुरणाचा गोळा मोठा असं नाही करायचं आहे, समप्रमाणात घ्यायचं। तर इथे मी अशी पारी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे मी पुरण भरत आहे। अशा प्रकारे हळूहळू पुरण भरायचं आणि पारी आहे ती वरती अशी घेत जायची आणि त्यानंतर सगळ्या बाजूने हे अशा प्रकारे बंद करायचं। लागल्यास मध्ये मध्ये पिठाचा हात लावायचा। मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाचं पीठ जड असतं आणि त्यामुळे व्यवस्थित अशी पुरणपोळी लाटता येते। आता व्यवस्थित असं पुरण भरल्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला हे असं पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला कडा लाटत जायच्या आहे। पाहू शकता अशा प्रकारे लाटत जायचं। खाली आपण बटर पेपर घ्यायचा किंवा तुमच्या घरातला जो कोणता व्हाईट पेपर असेल तो घेतला तरी चालेल। शक्यतो न्यूजपेपर घेऊ नका, कारण त्यावरती इंक असते म्हणून। तर अशा हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटत जायची आहे। पाहू शकता मस्त कडा लाटत जात आहेत आणि छान अशी अजिबात कुठे फुटत नाही आहे पुरणपोळी। तर अशा प्रकारे तुम्ही पुरणपोळी लाटू शकता। दुसरी ट्रिक म्हणजे पुन्हा मी घेत आहे पुरण भरून 1 पोळी आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ही लाटायची आहे। जर आपल्याला पेपर सरकवायला होत नसेल तर मग आपण जी पोळी आहे त्याच्यावरती हलका हलका दाब देऊन फक्त पोळी फिरवत जायची। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पुरणपोळी लाटू शकता। पाहू शकता मस्त अशी पुरणपोळी लाटल्या जात आहे, कुठेही फुटत नाही आहे। पुरणसुद्धा पोळीमधून बाहेर आलेलं नाही आहे। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तुमच्याकडे बटर पेपर नसेल किंवा तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही पोळपाटाला पातळ जो कॉटनचा कपडा असतो तो सुद्धा गच्च बांधायचा आणि मग तुम्ही त्याच्यावरती पुरणपोळी लाटू शकता। असं केल्यामुळे सुद्धा पुरणपोळी फाटत नाही आणि व्यवस्थित लाटल्या जाते। आता आपली पुरणपोळी व्यवस्थित असं लाटून झाले आहे। पाहू शकता पुरणसुद्धा ट्रान्सपरंट दिसत आहे पोळीमधून। आता आपण ही पुरणपोळी शेकून घेऊया। तर इथे मी एका साईडला पिठाचा तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावरती आपण ही पोळी घालून मीडियम टू स्लो गॅसवरती, स्लो गॅस शक्यतो ठेवू नका, मीडियम टू फास्ट गॅसच ठेवायचा। त्यामुळे काय होतं की पुरणपोळी अशी वातड होत नाही,
वरती हलकेसे बुडबुडे यायला लागले की पोळी पलटून दुसरी बाजूसुद्धा शेकून घ्यावा। तयार आहे आपली मऊ लुसलुशीत पुरणपोळी, तोंडात टाकताच विरघळते। आता आपण कटाची आमटी करायला घेऊया। तर इथे मी मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केले आहे, त्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि थोडासा कांदा। कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला की मग ह्यामध्ये टाकूया आपण घरगुती लाल तिखट आणि हळद। आता आपण जो पाणी बाजूला काढून ठेवलं होतं डाळीचं ते ह्यामध्ये टाकायचं आहे। ही कटाची आमटी खरंच खूप अप्रतिम लागते। मी आता ह्यामध्ये टोमॅटो टाकायचा विसरले होते स्टार्टिंगला, तर आपण वरून बारीक टोमॅटो चिरून टाकू शकतो किंवा मिक्सरला बारीक वाटून सुद्धा टाकू शकतो। झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं छान शिजवायचं आहे। एक उकळी आली की मग ह्यामध्ये आपण जे आपलं नेहमीचं मालवणी वाटण आहे ते टाकायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पुन्हा 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे। आणि पाहू शकता मस्त तर्रीदार झणझणीत कटाची आमटी रेडी आहे। तुम्ही सुद्धा नक्की करा। चला मंडळी, आता आपण होळीची पूजा करून घेऊया। आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा। आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा, सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा। दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा। अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच बाजूला, धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा। दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी। हॅपी होली। तुम्हा सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। हे बघा बाजारामध्ये ना हे असे बलून्स आले आहेत। चला आपण पाहूया हे कसं आहे ते। चल योगशीत तुम्हाला दाखवणार कसं करतात ते। चलो स्टार्ट। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास शेअरला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।